अवध एनर्जी कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब हा झी24 तासच्या हाती आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अवध एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब हा महत्त्वाचा ठरलाय। 6 डिसेंबर 2024 रोजी अवध एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन गुले याच्यासह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता। सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेला असता त्यांना मारहाण करण्यात आली आणि याच दरम्यान सुदर्शन गुले याने मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिलेली होती। तर वॉचमनने नेमका काय जबाब नोंदवलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 6 डिसेंबर 2024 साली कंपनीच्या कार्यालयासमोर गोंधळ झाला। गोंधळ झाल्यानं हा वॉचमॅन गेटवर गेला आणि गेटवर सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे आणि एक अनोळखी व्यक्ती होती। गेटवरील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे यांचा जबाब कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे गेटवर गेले। सुदर्शन गुले त्यांना म्हणाला, मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी खंडणी द्यावी लागेल, नाहीतर कंपनी बंद करा। सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांनी शिवाजी थोपटेला तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याचा जबाब नोंदवण्यात आलाय। शिवाजी थोपटेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख अवादा कंपनीच्या गेटवर आले। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती संतोष देशमुखांनी केली। सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्यांना देण्यात आली। तर हा जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि हा जबाब संपूर्ण तपासामध्ये महत्त्वाचा ठरला आहे।